वेलकम टू पाटील फार्म्स. मित्रांनो, हे बघा, हे आमचं शेत आहे आणि आज पूर्ण या शेताची पूर्ण सवारी मी तुम्हाला दाखवणार आहे. कुठल्या शेतामध्ये आपण कुठलं उत्पादन घेतलं, कुठलं पीक घेतोय आणि आम्ही कुठे कुठे काय करतो. आणि हे बघा, हे आमचा एक टाका आहे. या टाक्यावरून आमची पूर्ण या 70 एकर मध्ये नजर जाते. म्हणजे कुठे गाई डोरं आलेत का, कुठे काही प्राणी आलेत का, हे पूर्ण या टाक्यावर उभे राहिल्यानंतर हे पूर्ण आमचा 70 एकराचा जो पट्टा आहे पूर्ण आम्हाला इथून दिसते. त्याच्यानंतर कुठला वर्कर काम करतोय की नाही, काय करते, कुठे कोण गेलाय, हे पूर्ण आम्ही इथूनच बघतो. आणि त्याच्यानंतर हे जी आमची खोली आहे, ही मालाची खोली आहे. इथे आम्ही पूर्ण शेतीचे जे अवजार आहे ते याच मध्ये ठेवतो. खत झालं, त्याच्यानंतर आपण फवारणीचे औषध झाले, फवारणी पंप झालं, हे प्रत्येक गोष्ट आपण इथे ठेवतो. आणि ही आपली सर्वात जुनी बैलबंडी आहे. याला खूप दिवस झाले या बैलगाडीला. म्हणजे मी खूप लहान होतो तेव्हापासून ही बैलबंडी आहे. आणि घरचे सांगत होते की आम्ही याच बैलबंडीमध्ये आम्ही दुसऱ्या गावाला सुद्धा प्रवास करत होतो. बघा, जुने लोक याच गाडीवर प्रवास करत होते. आणि यामध्ये एक छोटी गाडी सुद्धा येते. म्हणजे जे आजोबाचा काळ होता, आमचे आजोबा सांगत होते की त्यामध्ये आम्ही लग्नाला सुद्धा या बैलबंडीमध्येच जात होतो. याला तर ओळखताच तुम्ही, ही आपली गाडी आहे. यामध्ये यानेच आपण शेतात येणं जाणं वगैरे करतो. आणि या शेतामध्ये आपण हरभऱ्यासोबत सध्या संत्र्याचं सुद्धा यामध्ये पीक आहे. संत्रा सुद्धा आपण याला लावलेला आहे. हा एक टिश्यू कल्चरचा संत्रा आहे मित्रांनो. हे 5 एकर संत्रा आहे. यामध्ये आपण 800 कलमा लावलेला आहे. म्हणजे 16x14 हा संत्रा लावलेला आहे. आणि त्या पट्टीमध्ये सुद्धा, त्या शेतामध्ये सुद्धा आपण संत्राच लावलेला आहे. हे टिश्यू कल्चरचा संत्रा आहे. हे पडणीमध्ये आलेला संत्रा आहे. म्हणजे ऑलरेडी हे कलम लागलेली होती, त्यामुळे याला आपण बरसातीमध्ये लावलंय. त्यामुळे याची ग्रोथ चांगली आहे. आणि संत्र्याचे झाड पण जशी म्हणजे जास्त मरण नाहीये या संत्र्याच्या झाडाला. मोस्टली जास्तीत जास्त जगलेलेच झाड आहेत. नवीन जास्त डबल परत लावायचं काही काम पडलं नाही. आणि तसं पण या कलमाची जरा महाग कलम आहे, पण 2 वर्षाची गॅरंटी आहे. म्हणजे या कलमीला कुठली मेली सुद्धा तरी ते आपल्याला आणून देतात. आणि औषधी सुद्धा तेच लोक आपल्याला प्रोव्हाइड करतायत. त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या शेतामध्ये काय उत्पन्न आहे, काय पीक आहे, चला मी तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, आपण या मशीनद्वारे ड्रिप जमा केली होती. आता तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मशीन खराब झाली आहे, सध्या आउट झाली आहे. हे मशीन इथं लागते आहे बघा. सध्या हे पूर्ण आउट झालेली मशीन आहे, खराब मशीन झालेली आहे. आणि हे आपले बैल आहेत. आता या दोन बैलापैकी कुठला बैल एकदम डेंजर आहे माहिती नाही. कारण की दोन्हीकडे पण बघून घ्या तुम्ही, एकदम सारखे दिसतात. आता मला कन्फर्म माहिती नाही की यामधला डेंजर बैल आहे तरी कुठला. तर आपण एकदा चेक करून घेऊया यामधला डेंजर कुठला बैल. कारण की मी बैलाकडे जास्त जात नाही, त्यामुळे बैलाची जास्त ओळख नाहीये, माझा संपर्क नाहीये. पण मला माहिती आहे त्यामधला कुठला तरी एक डेंजर आहे. त्याचं नाव आहे डेबा. आता यामधला आपण डेबा कुठला आहे ते आपण ओळखूया. बघा, तुम्हाला लगेच कळून जाईल. हे बघा मित्रांनो, हाच तो डेबा आहे. बघा, त्याच्या जवळ गेल्यानंतर बघा कसा करतो. हा जवळ येऊच देत नाही. एकदम खतरनाक बैल आहे, कधीच आपल्या मनाने ऐकणार नाही. हे बाकीचे चांगले आहेत, हे डेबाच फक्त एक खराब आहे. आणि मित्रांनो, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आज तुम्हाला मी सुमन सोबत ओळख करून देणार आहे. आता सुमन म्हणजे कोण, तर चला मी तुम्हाला दाखवतो सुमन कोण आहे. तर सुमन एकदम क्यूट आहे, एकदम छान आहे, दिसायला पण एकदम चांगली आहे, सुंदर आहे आणि एकदम शांतपणे मस्त बसून असते. आता मी तुम्हाला दाखवतो सुमन कोण आहे. तर मित्रांनो, सुमन आहे. सुमन उठली आहे. सुमन हे मित्रांनो, हे बघा, हे हिचं नाव सुमन आहे. एकदम शांत आहे. आणि मित्रांनो, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हिचं नाव सुमन कशावरून पडलं तर हे बघा, गोठ्यांमध्ये अनेक डुरं होते आणि गायी होत्या आणि बैल होते आणि म्हशी सुद्धा होत्या. गाय पण भरपूर होत्या. पण ते सुमन नावाची लेडी ना येऊन फक्त हिलाच खाऊ घालत होती, बाकी कोणालाच खाऊ घालत नव्हती. बाकी साईडला गाय असो काही पण असो, बाकी कोणालाच टाकत नव्हती, फक्त हिला खाऊ घालत होतं. म्हणून तिच्या नावावरून हिचं नाव पडलं सुमन. बघा किती छान आहे, एकदम तुमच्या मैत्रिणीसारखी. आता हे सुमन सारखी तुमची कुठली मैत्रिणी दिसते तिला नक्की टॅग करा. बघा, एकदा सुमनला व्यवस्थित बघा, जेणेकरून तुमच्या मैत्रिणीला सुद्धा तुम्हाला ओळखायला सोपे जाईल की ही तुमच्या कुठल्या मैत्रिणीसारखी दिसेल ते. बघा, चल सुमन, बाय. हा मित्रांनो, आपण इथे भाजीपाला सुद्धा लावला होता. आता तुमच्या पण शेतामध्ये थोडी पण जागा असली तर
हेल्दी भाजीपाला खायला पाहिजे, तुम्ही पण लावायला पाहिजे. म्हणजे घर थोडी, हे बघा किती जागा लागते, एकदम कमी जागा लागते. यामध्ये आम्ही मेथी, पालक आणि शेपू अशा 3 गोष्टी लावल्या होत्या आणि ते आतापर्यंत आम्हाला पुरल्यात. त्यानंतर आता शेपू आहेत, शेपू घरचे जास्त खात नाही त्यामुळे ते खूप उरून आहे, आम्ही शेजाऱ्याला सुद्धा देतो. तर तुमच्या पण शेतामध्ये एवढी जर जागा असेल तर तुम्ही सुद्धा शेपू लावायला पाहिजे. म्हणजे जे हेल्दी आहे, तुम्हाला हेल्दी खायला मिळेल, घरच्या घरी भाजीपाला खायला मिळेल, मार्केटमध्ये जायची गरज नाही पडणार. आणि हे बघा, याला आम्ही पाणी पण देत नव्हतो, पाणी पण द्यायची गरज नव्हती, कारण हे जे तुम्हाला लाईन दिसते, एक मी दांड करून ठेवलेला होता असा. हे बघा, हे दांड करून ठेवलाय, त्या दांडाच्या मार्फत असं जे इथून आमचा पाईप फुटलेला होता, हे बघू शकता तुम्ही. पाईपाच्या फुटल्याचं पाणी म्हणजे मोटर इकडे जेव्हा चालू असते तेव्हा इथून पाणी सांडते आणि हे सांडलेलंच पाणी त्यामध्ये जाते. म्हणजे स्पेशल पाणी द्यायची गरज सुद्धा नाही. म्हणून तुमच्या पण शेतामध्ये असं कुठे पाणी थोडं जात असेल तर तिथं तुम्ही भाजीपाला जरी टाकून दिला तर ते तसेच निघून येईल आणि तुम्हाला हेल्दी खायला मिळेल. तर हे बघा, हे इथे आपला हरभरा आहे, चणा आहे. हे या चण्याची थोडी लेट पेरणी झाली होती आणि त्याच्यानंतर हा जो चणा आहे, हा बघा, हा आपला पूर्ण 5 एकर चणा आहे. आता सध्या खायला सुद्धा हा चणा आलेला आहे. आणि हा चणा बघा, इकडे पण पूर्ण चणा आहे, ते खालच्या पट्टीमध्ये सुद्धा चणा आणि त्याच्या खाली गहू आहे. हे पूर्ण आपलं ओलीद एकर आहे, हे पूर्ण ओलीद आहे आणि याच्या खाली सुद्धा आहे. मित्रांनो, हे आमची गाडी बैल आहे, बघा किती छान आहे. हे घाण टोपलं या छान बैलगाडीवर कसं काय आलं साईडला, हे बघा. चायला जिमचा काहीच उपयोग होत नाहीये. बापरे, खूप भारी आहे. नको नको नको, नाही म्हणजे एगोवर घेतल्यानंतर तरी उचलल्या जाते बरं. हे बघा, नको, राहूच द्या. चला, आपण वीर दाखवूया तुम्हाला. मित्रांनो, हे जे शेत आहे, हे बघा, ते बघू शकता. हे पूर्ण जे शेत आहे, हे यामध्ये आपण याच्या आधी आतापर्यंत आपण तुरीचं उत्पादन घेतलं होतं आणि आता यामध्ये आपण तीळ पेरणार आहे. तर तिळाची तारीख तर तशी जवळ आली, आपण पेरूया 1-2 दिवसामध्ये. त्याचा पण ब्लॉग आणि एक व्हिडिओ लवकरच येईल. मित्रांनो, हे जे संत्रा आहे हे आपण पावसाळ्यामध्ये लावला होता, जेव्हा बहुतेक जून या जुलैमध्ये. आणि हा टिश्यू कल्चरचा संत्रा आहे, म्हणजे हे लॅबमध्ये बनवला गेलेला संत्रा आहे. आणि नॉर्मल संत्र्यापेक्षा या संत्र्याचे जे झाड आहेत हे जास्त जगतात. म्हणजे आपण जेव्हा लागवड केली तेव्हापासून या झाडाची अजून जास्त काही मेलेले झाडं नाही आहेत, अजून पण जिवंतच आहे आणि चांगले हिरवळले आहेत. यांनी चांगले काद्र सुद्धा काढले. पण आणि हे पन्नीमध्ये येतात म्हणजे याचं काय, ते जगूनच झाडं येतात. आणि मित्रांनो, हे आपला 4 एकराचा 4.5 एकराचा प्लॉट आहे. यामध्ये 800 झाड आहेत आणि याची आपण जे लावगण आहे, या संत्र्याची जे लावगण आहे, आपण 16 बाय, हे बघू शकता, ही जी लांबी आहे ही 16 बाय ही 14, म्हणजे 16 बाय आपण याची 14 अशी लांबी घेतलेली आहे. हे बघा, आम्ही ड्रीप पूर्ण अशी मशीननं गुंडाळून घेतली आणि ड्रीप आता अशी हे जमा करून ठेवली आहे. आता तुम्ही म्हणसाल की हे मंदामध्ये कशी काय जमा करून ठेवली, कारण इथे बघा आपण जे शेताचे हे काढून ठेवलेले आहेत, हे पाईप काढून कनेक्शन काढून ठेवलेले आहेत. या कनेक्शनमुळे आपण इथे ठेवली, कारण इथं कनेक्शन असल्यामुळे आपण इथं रोटावेटर मारू शकत नाही, म्हणून आपण तिथेच ठेवून दिली. म्हणजे इथून धुऱ्यावर नेपर्यंत आपला इच्छा इथे लवकर ठेवल्या गेली, म्हणून आपण इथेच ठेवून गेली आहे.